आत्म्याची एक मोठी जर्नी असते. माणसाच्या मृत्यूनंतर 13 दिवस माणसाला इथेच पृथ्वीवर घरात बसून यातना सहन कराव्या लागतात. बापरे. मी मेल्यानंतर माझ्या नाकात, कानात, डोळ्यात सगळीकडे तुमच्या कापूस घातला जातो. तुमच्या शरीराची सर्व छिद्र बंद केली जातात. Right. की तो आत्मा पुन्हा त्या शरीर तो तडफडत असतो आपल्या शरीरात पुन्हा प्रवेश करण्यासाठी. पण ठिकाण का की त्या आत्म्याला त्या शरीरात पुन्हा जाऊ द्यायचं नाहीये, म्हणून सगळे हे होल बंद करतात. बरोबर, सगळं बंद केलं जातं. सिंपल गोष्ट की हे होतं तर ते तो डोळ्याने पाहत असतो. आता एक जर्नी आहे, गाव लागतात. इथून त्याला स्वर्ग किंवा नरकापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर त्याचा हिशोब होण्यासाठी त्याला ते वेगवेगळे गावं लागतात. बापरे. त्याला तिथेच त्याचं शरीर जळताना पाहायचं आहे, घरचे रडताना पाहायचे आहे. त्याला त्याच ठिकाणून पुढे त्याने केलेल्या पापांची सगळी हिस्ट्री दाखवणार आहे. त्याच्या पुण्यांची जिओग्राफी काय आहे, ती कशी घडली ती दाखवली जाणार आहे. आणि देन आफ्टर त्याचं बीजगणित भूमिती जागेवर ठेवतात. हे तू बोलला होता आणि हे तू केलं होतं. आणि देन आफ्टर तो स्वर्गात जाणार आहे. जोपर्यंत तो 10 व 13 खाल्लं त्याच्या समोर जात नाही तोपर्यंत नाही. तो पाहतो मी आहे तोपर्यंत मी आहे. मी गेल्यानंतर माझे काय हाल होत आहे तो बघतोय. प्रेत ठेवून आले की कडू घासाच्या नावाखाली दणकावून खाण्याची प्रथा आहे आपली. बरोबर. तर ही 13 दिवसांची जर्नी आहे.